गणेश चतुर्थी यायच्या आधी आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे की त्या दिवशी चंद्राला बघायचं नसतं. नमस्कार. गणेश चतुर्थी म्हणजे भाद्रपद मासच्या शुक्ल पक्षाच्या या तिथीला गणेश चतुर्थी म्हणतात. या तिथीला गणपती बाप्पांचा जन्म झालाय, जिथे ते आपल्या भक्तांना भेटायला 11 दिवस मूर्तीच्या रूपात येतात आणि त्यांचे भक्त खूप आनंदाने हा सण एकत्र येऊन साजरा करतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का, या दिवशी चंद्राला बघायचं नसतं. एक दिवस महादेवांचं कैलासस्थान इथे एक सभा लागली होती. तिथे सगळे देवी देवता होते आणि तिथे नारद मुनी एक दिव्य फळ घेऊन येतात आणि ते महादेवांना देतात. ते फळ बघताच गणेश आणि कार्तिकेय दोघे फळ मागत होते. तेव्हा महादेव ब्रह्मदेवांना विचारतात की मी हे फळ कोणाला देऊ. तेव्हा ब्रह्मदेव बोलतात हे फळ कुमार कार्तिकेयला द्या. कुमार कार्तिकेयला फळ देताच गणपती बाप्पा रागवले. मग काही वेळानंतर ब्रह्मदेव ब्रह्मलोकामध्ये जाऊन सृष्टी रचत असतात. तेव्हा त्यांना खूप सारे विघ्न येतात आणि गणपती बाप्पा एक विशाल भयंकर उग्र रूप धारण करून त्यांच्या समोर येतात. त्यांचं हे रूप बघून ब्रह्मदेव खूप घाबरतात आणि ब्रह्मदेवाला घाबरलेलं बघून चंद्रदेव त्यांच्यावर हसतात. त्यांना हसताना बघून गणपती बाप्पांना खूप राग येतो आणि ते चंद्रदेवाला रागाच्या भरात श्राप देतात की तू अदर्शनीय होशील आणि जो पण माणूस तुझ्याकडे बघेल तो कलंकित होईल आणि त्याला पाप लागेल. या श्रापामुळे चंद्रदेव चिंतित पडले. या श्रापाविषयी जेव्हा सगळ्या देवी देवतांना कळतं तेव्हा ते गणपती बाप्पांकडे माफी मागायला जातात, कारण चंद्रदेवाच्या एका चुकीमुळे संकट सगळ्यांवर आलं होतं. तेव्हा गणपती बाप्पांची स्तुती करून बोलतात की चंद्रदेवाला दिलेला श्राप परत घ्या. पण दिलेला श्राप परत नाही घेता येत, पण त्याचा प्रभाव मात्र कमी करता येतो. हे सगळं जाऊन चंद्रदेवाला सांगतात. तेव्हा चंद्रदेव गणपती बाप्पांची 22 वर्ष कठोर तपस्या करून त्यांना प्रसन्न करतात. तेव्हा गणपती बाप्पा प्रसन्न होऊन त्यांना वरदान देतात की तुझं रूप जसं पहिला होतं तसं होईल, फक्त माझ्या जन्मतिथीला म्हणजे भाद्रपक्षाच्या तिथीला तू अदर्शनीय असशील आणि प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तिथीला म्हणजे संकष्टी व्रताला जो तुझी पूजा करून माझी पूजा करेल तेव्हा हा व्रत संपन्न होईल. आणि गणेश चतुर्थीला चंद्राला नाही बघणं या कथेतून गणपती बाप्पा आपल्याला हे शिकवतात की कोणावरही विनाकारण हसणं किती मोठ्या संकटात पाडू शकतं, कारण कोणाच्याही परिस्थितीवर आणि दिसण्यावर हसू नये. आणि गणेश चतुर्थीला येऊन ते हे सुद्धा सांगतात की तुम्ही तुमच्या संकटांकडे नका बघू, तुम्ही माझ्याकडे बघा, कारण तुमचे विघ्न दूर करायला मी आलोय. म्हणूनच चंद्रदेवाची जी नकारात्मक ऊर्जा आहे त्याच्याकडे न बघता तुम्ही गणपती बाप्पांकडे बघा, कारण ते तुमचे विघ्न दूर करून तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येतील. मग या गणेश चतुर्थीला तुम्ही चुकूनही चंद्रदेवाला बघू नका. आणि तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि अशा स्टोरीसाठी सूत्र या चॅनेलला फॉलो करा. भेटूया पुढच्या भागात. गणपती बाप्पा मोरया.